आज लॉजिकचा एक शेवटचा इम्पॉर्टंट घटक आपण बघू, दॅट इज अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. आजपर्यंतचं लॉजिक जे बघितलं ते वेगळ्या स्टाईलचं होतं, खूप इझी होतं. ओके, परंतु आज आपण थोडंसं ट्विस्ट आहे, इथून थोडंसं लॉजिक ते बघू. हळूहळू 2-3 दिवसात हे संपून जाईल. लुक हिअर सम टर्मिनॉलॉजी. स्विच म्हणजे सर्वच जण ओळखतात. आपले जे स्विच असतात, सो तसे बंद चालू करणारे असतात घरी, सर्व स्विचेस. हे बघा, स्विचचं डायग्राम आपण फिजिक्समध्ये म्हणा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणा, कसं काढत असतो. ठीक आहे. समजा हे बटन प्रेस केलं, हे बटन आपण प्रेस केलं तर हे वायरचं याले कनेक्ट होते. आपणही आपलं जे घरी बटन असते त्याला असंच प्रेस करत असतो. याला प्रेस केलं तर हे वायरवरचं टोक टर्मिनल या खालच्या टर्मिनलला टच होते अँड आपण म्हणतो स्विच ऑन. आणि हे वायर टच झाल्यामुळे करंट फ्लो होईल आणि हे लॅम्प ऑन होऊन जाईल. बॅटरी आहे. तर अशी परिस्थिती आहे. तर हे स्विच असं ऑपरेट होते. आणि सध्या स्विच बंद आहे. बंद आहे म्हणजे ऑफ आहे म्हणतो. सुरू आहे म्हणजे हे जे प्रेस करतो याला ऑन म्हणतो. तर ऑन आणि ऑफ दीज आर द 2 स्टेजेस ऑफ स्विच. इट इज व्हेरी सिम्पल. तर हे स्विच आहे, याला असं प्रेस केलं तर या प्रेस केलं म्हणजे या स्विचले दाबलं आपण, म्हणून याला एक नवीन शब्द आहे, स्विच इज क्लोज्ड. आपण जेव्हा याला प्रेस करतो ना तर स्विच ऑन होते. लक्षात ठेवा, हे टर्मिनल याला टच होते तर वायर कनेक्ट होते म्हणून स्विच ऑन होते. ऑनच्याच भाषेला दुसऱ्या शब्दात स्विच इज क्लोज्ड म्हणतो. काय म्हणतो? स्विच इज क्लोज्ड. नवीन भाषा. ओके, क्लोज्ड काऊन म्हटलं? काऊन की हे जे गॅप आहे हे क्लोज केली आहे. पण आपलं तर स्विच ऑन झाला. ठीक आहे. तर स्विच इज क्लोज्ड म्हणजे बघा, व्हेन अ स्विच इज क्लोज्ड अशी भाषा आहे. करंट विल फ्लोज थ्रू द सर्किट. स्विच जेव्हा क्लोज होते अँड लॅम्प इज ऑन, तर स्विच जेव्हा क्लोज होते करंट फ्लो होते. क्लोज होणे म्हणजेच ऑन होणे. क्लोज होणे म्हणजेच ऑन होणे. नवीन लँग्वेज आहे, दुसरं काही नाही. अ स्विच हॅज 2 स्टेजेस. ओके, ओपन अँड क्लोज्ड. तर जेव्हा स्विच क्लोज होते, लक्षात ठेवा, नवीन शब्द आहे म्हणून वारंवार सांगतो, स्विच इज क्लोज, करंट फ्लो होते. असं दाबलं, या दाबण्यालाच म्हणतात क्लोज करणे. प्रेस करण्याला म्हणतात क्लोज करणे. अँड करंट फ्लो होईल अँड लाईट ऑन होईल. तर क्लोज्ड म्हणजेच ऑन झाला आपल्यासाठी. क्लोज्ड शब्द म्हणजेच ऑन झाला. ओके, बस दुसरं काही नाही. हे काही जास्त वाचायचं काम नाही, फक्त माहिती लिहून दिली आहे तुम्हाला. आता ही जी स्टेज आहे सध्या बंदची स्टेज आहे. स्विच बंद करा म्हणतो आपण. तर स्विच बंद करणे म्हणजे काय? ऑफ करणे. स्विच ऑफ करा. ऑफ म्हणजे सध्या हे जी गॅप आहे अंदर जे ॲक्टिव्हिटी चालते, वायर कनेक्ट होते, ते कसे असतात? ते गॅप अशी राहिली पाहिजे जेणेकरून हे करंट विल नॉट फ्लो. तर या गॅप असणे म्हणजेच स्विच इज ऑफ. स्विच इज ऑफ. आपण या दुसऱ्या भाषेत, इथं नवीन भाषा आहे, तर हे गॅप असणे म्हणजे स्विच ओपन असणे म्हणतो. हे गॅप असणे म्हणजे स्विच ओपन असणे म्हणतो. आणि आपल्या गावरानी भाषेत बोलतो स्विच ऑफ करा. हे ऑफ आहे. तर ऑफ असल्यास करंट असं काही जम्प करून जाणार नाही. सो करंट फ्लो नाही होणार, लाईट ऑफ राहील. तर स्विच ओपन म्हणतात. ऐका, when a switch is open, these are 2 stages. क्लोज करणे म्हणजे असं दाबणे, क्लोज करणे, बंद करणे, हे असं प्रेस करणे, याला म्हणतात क्लोज करणे. पण हे क्लोज केलं म्हणजे माझ्या भाषेत स्विच ऑन झाला. आता हे असं ओपनच ठेवलं तर याला म्हणून स्विच ऑफ आहे. तर ऑफची भाषा कशी आहे? ओपनची भाषा आहे. when a switch is open, current will not flow to the circuit and lamp is off.
तर ओपन म्हणजे ऑफ. इथं तुम्हाला दोनच शब्द शिकायचे आहेत. क्लोज्ड, स्विचचा क्लोज्ड असणे म्हणजे स्विच ऑन असणे, स्विचचा ओपन असणे म्हणजे स्विच ऑफ असणे. ओके, फक्त हे दोन शब्द लक्षात ठेवा. आता स्विचेस, एका स्विचने आपलं काम होणार नाही. दिस इज अ सिंपल सर्किट ड्राम. याच्यात प्रेस केलं करंट फ्लो होते, हे सगळं कळते आपल्याला, एकदम इझी आहे. करंट फ्लो होईल आणि बॅटरीमुळे करंट फ्लो चालत राहते, जनरेट होते. जास्त स्विचेसची गरज असली तर जनरली स्विचेस आर डिनोटेड बाय S1, S2, S3. जास्त स्विचेस जर काम पडले स्विच बोर्डवर खूप सारे लावायचे आहे तर आपण जास्त स्विचेसचं नाव असं देऊ. पण लॉजिकमध्ये इंटरेस्ट आहे आपलं, म्हणून स्विचेसचं नाव आपण PQR ही देता येते. छोटे PQR हे दिसायला चांगले दिसल. ओके, नवीन नवीन टाईपचे स्विचेस असतात तर काही सिम्बॉल असे राहील, काही सिम्बॉल असे राहील. ठीक आहे. आता आपण ट्रूथ टेबलमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज बघतो. ट्रूथ टेबलमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज, तर त्याच ट्रूथ व्हॅल्यूचा वापर आपण या लाईटचा ऑन होणे, स्विचचा ऑन होणे, ऑफ होणे याच्यासाठी वापरतो. जर स्विच ऑन असलं, जर स्विच ऑन असलं, लक्षात ठेवा, ऑन, ऑन म्हणजे क्लोज्ड. लक्षात ठेवा, हे शब्द कन्फ्युजिंग आहे. ऑन म्हणजे क्लोज्ड. स्विच ऑन असलं, मी साधी भाषा वापरतो, स्विच ऑन असलं तर त्याने आपण असं एक सिम्बॉल देतो. स्विच ऑन असलं तर इट इज एक सिम्बॉल देतो, 1 किंवा ट्रू. आपण ट्रूथ टेबलमध्ये ही व्हॅल्यू वापरणार. कशासाठी? ऑनसाठी. स्विच ऑन असणे, एक पर्टिक्युलर स्विच ऑन आहे तर त्याच्यासाठी कोणती व्हॅल्यू वापरू? ट्रू वापरू. ट्रू ऑर 1 सुद्धा वापरता येते. ठीक आहे. तर हे अक्षर आपण कशासाठी वापरणार? स्विचचा ऑन असणे. अ क्लोज्ड स्विच म्हणजेच ऑन स्विच इज असोसिएटेड विथ सिम्बॉल 1 or T. आता स्विच ऑफ असणे, स्विच ऑफ असणे समजते आपल्याला. ओके, ऑफची दुसरी भाषा आहे ओपन स्विच. अँड ओपन स्विच म्हणजेच ऑफ स्विच इज असोसिएटेड विथ, आपण 0 सिम्बॉल वापरू. हे 1 आणि 0 हे बायनोमियल नंबर्स आहेत. इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा आणखी मॅथमध्ये येते, पण आपल्याला सध्या मॅथ्समध्ये नाही आहे. तर बायनोमियल नंबर्स आर 1 and 0. दोनच नंबर असतात त्याच्यात, त्या नंबर सिस्टीममध्ये. तर 1 आपण ऑनसाठी वापरू, लक्षात ठेवा, आणि 0 ऑफसाठी वापरू. 0 चांगला अक्षर आहे. ओके, ऑफ किंवा F सुद्धा, फॉल्स अक्षर सुद्धा वापरता येते. फॉल्स जे ट्रूथ व्हॅल्यू आहे ते सुद्धा आपण ऑफ स्विचेससाठी वापरत जाऊ. These are supposed to be truth values. कोणाची ट्रूथ व्हॅल्यू? स्विचचा ऑन आणि ऑफची ट्रूथ व्हॅल्यू. ऑनची ट्रूथ व्हॅल्यू, ऑफची ट्रूथ. ठीक आहे. आता आपण पुढे आणखीन सांगतो, तर हे नंतर घेतो. ओके, तर हे थोडेसे माहितीवाले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता पुढे स्विचेस आपण सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडत असतो. हे बघितलं आहे. मग याचा वापर शिकायचा आहे ना, तर हे सिरीज, पॅरलल, दीज आर इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. तर हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण इथं पहिले बघून घेऊ, यांचे फॉर्म्युले तयार करून घेऊ छोटे छोटे. चला बघा, मी 2 स्विच घेतो, P आणि Q. दे आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. हे बघा, एकदम इझी आहे. आता यांचं वर्किंग पाहू, हाऊ इट वर्क्स. ही जी सर्किट आहे, हे 2 स्विचेस सिरीजमध्ये लावले आहे, अँड नंतर लॅम्प आउटपुटसाठी आहे, अँड दिस इज बॅटरी फॉर सप्लाय इनपुट करंट. लिसन, याचं वर्किंग पहा खास कसं होते. तुम्हाला वर्किंग मी ट्रूथ टेबलच्या माध्यमातून समजून देतो. आता ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला सवय आहे T आणि F ची. ओके, तर आता सांगितलं तुम्हाला, हे स्विच ऑन असं प्रेस केलं म्हणजे क्लोज केलं, ऑन केलं, आणि अशीच परिस्थिती असंच ठेवलं ऑफ
ऑफला आपण ओपन ठेवतो, हे गॅपला ओपन म्हणतात. स्विच ओपन ठेवलेला आहे, हे तसंच. ओके, तर ऑनसाठी एक तर वन अक्षर वापरा, नाही तर टी वापरा. स्विच ऑन झाला आहे, आपण लिहिताना काय लिहू मग? ऑन ऑन प्रत्येक वेळेला लिहू का? ऑनच्या जागेवर एक तर टी वापरा, नाही तर वन. सध्या मी जुनं वापरतो आणि नवीनमध्ये मग कन्वर्ट करून घेऊ. टी म्हणजे ऑन, ट्रू व्हॅल्यू म्हणजे ऑन आणि फॉल्स व्हॅल्यू म्हणजे ऑफ. यामध्ये इकडे चला, या पीला प्रेस करा म्हणजे ऑन, क्यूलाही प्रेस करा ऑन, आणि लाईटची पोझिशन सांगा. हे लॅम्प जळण की नाही जळण, इट विल ग्लो ऑर नॉट. ठीक आहे, चला याला प्रेस केलं, याला प्रेस केलं, हे ऑन, हे ऑन. आता सरळ आहे, हे वायर पूर्ण कनेक्ट झालेला आहे अँड लाईट विल ऑल्सो ऑन. लाईट ऑन, ऑन आहे, ऑन साठी टी वापरा. दिस इज वन कंडिशन. आता काही दिवसभर बंद चालू थोडी ठेवणार आहे, वापस आपल्या पोझिशनवर ठेवतो सर्किटले. दुसरी स्टेज, आता या स्विचले मी ऑन करतो, प्रेस करतो. याला काय करतो? ऑन करतो आणि सध्या याला ऑफच राहू देतो. या स्विचले ऑफच राहू देतो. याला ऑन करतो, याला ऑफ ठेवतो. याला ऑन केल्यामुळे वायर कनेक्ट झाला, पण हे ऑफ असल्यामुळे आता गॅप पडली. या गॅपमुळे आता आपला करंट फ्लो होणार नाही अँड लाईट विल बी ऑफ. चला, क्यू ऑफ आहे. काय म्हटलं मी? पी ऑन, हे ऑफ पण गॅप झाली ना, म्हणून करंट फ्लो होणार नाही आणि लाईट ऑल्सो इज ऑफ. ऑफ साठी एफ वापरा. एकदम सिंपल लेटर्स आहे आपले. पी म्हणजे ऑन, एफ म्हणजे ऑफ, काही प्रॉब्लेम नाही. इथं लाईटची पोझिशन सांगत जा. तिसरी कंडिशन, तिसरी स्टेज. नाव पीला मी ऑफ ठेवतो. सर्व प्रकारचे स्टेजेस आपण घेऊन घेऊ आणि क्यूला ऑन घेतो. याला ऑफच ठेवा, हे बंद आहे सध्या. याला ऑन करा म्हणजे याला प्रेस करा, इथून करंट जाऊ शकते. परंतु करंट इथंच गॅप होती की नाही? हे ऑफ आहे, हे ऑन आहे. तर हे ऑफ असल्यामुळे इथं गॅप आहे, हे करंट जाणार नाही पुढे. हे जरी जोडलं तुम्ही काही फायदा नाही, म्हणून करंट फ्लो होणार नाही अँड लाईट विल बी ऑफ. इथं लाईटची पोझिशन करायची. एक आणखी परिस्थिती याच्यात निर्माण होते, तर या दोन्ही स्विचेसला ऑफ ठेवा. ओबियसली सो हे ऑफ ठेवलं तर करंट फ्लो होणार नाही, हे अंडरस्टँडिंग आहे अँड लाईट विल बी ऑफ. तर मी चारही प्रकारचे स्टेजेस या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये घेतले आहे अँड ह्या ट्रूथ, हे बघा मला, हे ट्रूथ टेबल तुमच्या ओळखीचा होय. हे बघा, हे ट्रूथ टेबल आहे ना ओळखीचा अँड दिस व्हॅल्यूज आर नथिंग बट पी अँड क्यू चं ट्रूथ टेबल आहे. म्हटलं का? दिस इज इक्विव्हॅलेंट टू पी अँड क्यू चं ट्रूथ टेबल आहे. समजलं? म्हणून सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन स्विचेस लावले तर दिस सर्किट इज हॅज अन एक्सप्रेशन पी अँड क्यू. तर या सर्किटचं नाव मी पी अँड क्यू सर्किट दे. पी अँड क्यू म्हणजे काय? पी अँड क्यू ची सर्किट म्हणजे पी आणि क्यू स्विचेस सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलेले आहे. याची सर्किट म्हणजे याचं हे असं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, किंवा या सर्किटचं याले आपण एक्सप्रेशन म्हणतो, लॉजिकल एक्सप्रेशन. याची सर्किट म्हणजे ओके, काही हरकत नाही. दिस इज कॉल्ड, हे आपल्या जुन्या भाषेत ट्रूथ टेबल होता. ओके, वर्किंग टेबल आहे ॲक्च्युअली माझ्या याच्यात, नवीन याच्यात. तर हेच टेबल आता असं नाही ठेवणार, काही तर टी एफ मजा नाही. तुम्ही काय करा, तर या टेबलले तुम्ही असं म्हणा, भाषा नवीन द्यायला लागली तुम्हाला. टी साठी नवीन लेटर वापरा 1 आणि एफ साठी 0 लेटर वापरा. स्विचिंग सर्किट शिकत आहे तर त्याची भाषा अशी टी एफ ची नाही चालत याच्यात. ठीक आहे, राईट तो आहे, परंतु 10 इज बेटर, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. ओके, टीच्या जागेवर 1 लिहा.
एफ टीच्या जागी 1, एफच्या जागी 0, टीच्या जागी एफच्या जागी 0, 1, 0. ठीक आहे, एकच आहे दोन्ही एकच आहे, कारण कोणताही काढलं चालते. पण आपण स्विचिंग सर्किट म्हणजे जैसा देश वैसा भेष. ठीक आहे, आपण या सर्किटच्या देशात आलो तर याची भाषा पाहिजे, तर याची भाषा अशी असते. ओके, म्हणून ऐका, जर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्विचेस असले तर त्याचा एक्सप्रेशन एवढा राहते, किंवा उलटा या एक्सप्रेशनचं सर्किट सिरीज कॉम्बिनेशनचे स्विचेस असतात पी अँड क्यू. थोडक्यात पी अँड क्यूचं सर्किट डायग्राम म्हणजेच एवढं. ओके, आता दुसरं पॅरललचं शिकवतो. ऐका, इफ टू स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. नेक्स्ट, ओके, 7वा पॉइंट. तर पॅरलल साठी काय नाटक होते ते पाहून घ्या. बघा, P and Q are two switches and connected in parallel combination. आणि हे लाईट आणि बॅटरी आपण करंट सप्लाय साठी आणि हे आउटपुट साठी. ठीक आहे, चेकिंग साठी लाईट पाहिजे, आपण कनेक्शन बरोबर केलं आहे की नाही याच्यासाठी लाईट असते. ठीक आहे, चला याचा वर्किंग बघा. वर्किंग इन फॉर्म ऑफ मी ट्रूथ टेबल मध्ये समजून देतो. ऐका, ऑन साठी टी वापरता. स्विच ऑन केला तर टी वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये ते आपले काय कसं वर्क करते आहे का. तर पहिलं स्विच ऑन करा, दुसरंही ऑन करा. मी पहा पहिली स्टेज लिहिली आहे, पहिला ऑन, दुसरा ऑन. तर हे जर ऑन केलं तर या लाईटवर काय इफेक्ट पडते, दॅट यू टेल. बोल ऑन आहे, करंट जाईलच. ही ऑन आहे, आणखीन जाईल, लाईट तर ऑन होणे आहे. देअरफॉर लाईटचं वर्किंग आहे सर्किटचा ऑन. ऑन म्हणजे टी. आता दुसरी कंडिशन, याला ऑन ठेवा, याला ऑफ ठेवा. असा सेकंड कंडिशन, पहिल्याला ऑन ठेवा, दुसऱ्याला ऑफ ठेवा. हरकत नाही, याला प्रेस करा, बटन ऑन झाला, करंट फ्लो होईल. ठीक आहे, लाईट विल बी ऑन. आणि याला ऑफ ठेवा, हो द्या, मग ऑफ राहिला तर करंट नाही जाणार, परंतु वरून करंट आला की नाही आला. So therefore light ची पोझिशन सांगा, that is also on. थर्ड स्टेज घ्या, याले ऑन करा आणि याले ऑफ ठेवा, याले ऑफ ठेवा. आपली अशी ट्रूथ टेबलच्या स्टेजेस असतात, सगळ्या प्रकारचे कव्हरेज असते याच्यात. सो हे ऑफ, याले ऑफ ठेवा. ऑफ म्हणजे करंट पास होणार नाही. याले ऑन करा, याले प्रेस करा, तो बोला प्रेस केल्यावर करंट पास होईल and again light will be on. हे थर्ड स्टेज, लाईट will be on. आता चौथी स्टेज, दोन्ही पी आणि क्यू ऑफ ठेवा. पी आणि क्यू आर टू स्विचेस. तर याला ऑफ ठेवा, ऑफ म्हणजे असेच बंदच, मग करंट जाणारच नाही, and current will not flow, then light will be off. आता या ट्रूथ टेबलला तुम्ही ऑब्झर्व करा, हे जे वर्किंग आहे हे कोणासारखं आहे. आपण जुनं लय शिकलो याच्यात, अँड इट इज नथिंग बट पी आर क्यूचं डायग्राम आहे. हे लाईट जो वर्क करते ना, पी आर क्यू सारखं करते. ओके, तर दिस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस वर्क्स ॲज पी आर क्यू. तर या सर्किटचं लॉजिकल एक्सप्रेशन पी आर क्यू आपण लिहू, किंवा सोप्या भाषेत पी आर क्यूचं हे डायग्राम झालं. काऊन की हे वर्किंग याचा पी आर क्यू सारखा आहे. हे जे सर्किट आहे याचा वर्किंग आर सारखा आहे, म्हणून हे जे पॅरलल स्विचेस कनेक्ट केले आहे, दिस इज नथिंग बट गिवन बाय एक्सप्रेशन पी आर क्यू. उलटा पी आर क्यूचं डायग्राम, दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन. तर हे त्याचा आपला ट्रूथ टेबल समजा असं सध्याचा. तर हेच ट्रूथ टेबल ॲडव्हान्समध्ये आपण असं बनवत असतो. फक्त 1 0 ची भाषा वापरा. ओके, 1 1 टी म्हणजे 1 अँड एफ म्हणजे 0.
1-0 ची भाषा वापरा. सो दिस इज मोर ॲडव्हान्स लँग्वेज. स्विचिंग सर्किटमध्ये मोस्ट प्रॉबेबली आपण 1-0 ची लँग्वेज वापरणार आहे. एकच दोघंही एकच आहे. ठीक आहे. हे काढलं काय हे काढलं काय एकच गोष्ट आहे. हे जुनं आपलं सवय आहे म्हणून असं चांगलं वाटतं थोडंसं, परंतु नवीन हे शिकायला लागेल. मोस्ट प्रॉबेबली यूज दिस. ठीक आहे. चला तिसरा आयटम सांगतो. एक आणखीन स्टेज बघा. सी दिस सर्किट. कधी कधी एखादा स्विच आपल्या घरी खराब होऊन जाते, तर खराब झालेल्या स्विचचा आपण दुरुस्ती करतो, कारागिरीला बोलवतो. लॉकडाऊन आहे तरी बोलूनच घेतो आपण. ठीक आहे. आणि तो काय करते, मग स्विच तर दुरुस्त करून देते, आणि परंतु चुकीनं त्याचे कनेक्शन वर खाली करून टाकते. समजते ना, वर खाली. मग त्याचे कनेक्शन वरचं खाली कनेक्शन दोन टर्मिनल असते. स्विच जेव्हा खोलतो ना आपण, तर 2 टर्मिनल असते. 2 वायर त्याला लावा लागते. एक फेजचा वायर आणि एक न्यूट्रलचा वायर. तर तसं 2 लावा लागते. तर फेजचा न्यूट्रलला लागला आणि न्यूट्रलला फेजला लागला. आपलं तर स्विचचा डायग्राम माहीतच आहे. ठीक आहे. आपलं स्विच. पण मग इफेक्ट काय झाला त्याचा, उलटा वरच्या खाली खालचं वर कनेक्शन केल्याचा. आपण जेव्हा खाली बटनले प्रेस करतो, आपल्या हिशोबाने आपण ऑन करायला जातो, तेव्हा पंखा होऊन जाते बंद. आणि वर प्रेस करतो, आपल्या हिशोबाने आपण ऑफ करून राहिलो, तर पंखा होऊन जाते सुरू, किंवा लाईट म्हणा. ठीक आहे. आपण ऑन करतो स्विचले, तेव्हा काय होते हे बघा. हे तसंच कनेक्टेड स्विच आहे असं समजून चाला. उलटा कनेक्ट केला आहे त्याने, दुरुस्त केलं नाही, आणि दुसरं स्विच लावलं आणि कनेक्शनच उलटे ठेवले अंदर. उलटे काम करा तर उलटं काही ना काही होईनच. तर हे स्विच उलटा कनेक्टेड आहे, वर्किंग आहे पण. ऐका मग याचं वर्किंग थोडक्यात पहा, जास्त काही नाही. हे बघा याचं वर्किंग बघा. तर हे उलटा, माझी कहाणी कळली तुम्हाला. काय सांगून राहिलो, कनेक्शन अंदरचे उलटे आहे, म्हणून मी खाली दाबायला गेलो, प्रेस केला स्विच, तर तो झाला ऑफ, लाईट ऑफ झाला. आणि वर दाबायला गेलो, माझ्या हिशोबाने मी ऑफ करायला गेलो, आणि तो लाईट झाला ऑन. बस हे कंडिशन आहे. ऐका, मी प्रेस करतो म्हणजे मी तर ऑनच करून राहिलो माझ्या हिशोबाने. अरे माझ्या हिशोबाने मी काय करून राहिलो, ऑन करून राहिलो. हे ऑन केलं, लाईट ऑफ होऊन जाते. विचार, लाईट काय होते, ऑफ होते. आणि मी जर याले वर प्रेस केलं, वर खाली समजून राहिले ना, वर प्रेस केलं, एखादा बटन दाखवलं असतं तर बढिया समजलं असतं. ठीक आहे. वर प्रेस केलं तर माझ्या हिशोबाने मी ऑफ केलं, या बटनने काय केलं, ऑफ केलं. पण ऑफ केल्यानं हे तो बिचारा लाईट ऑन झाला. काहून अशी परिस्थिती आली? दिस इज कॉल्ड इन्व्हर्शन ऑफ फेज. इन्व्हर्शन ऑफ फेज, फेजच उलटं लावलेला आहे, म्हणून या बटनाचा इफेक्ट काय होते, उलटं सीधा लाईट कमी जास्त चालू होते, पण आहे वर्किंग मध्ये. ओके. पण हे जे आपण ट्रूथ टेबल काढलं, हे कशाचं काढलं, हे निगेशनचं आहे, माहित आहे का? तर हे निगेशनचं ट्रूथ टेबल आहे, आणि असं वर्किंग होते, आणि हे -P चं वर्किंग होते. तर हे जे लाईट आहे ना, हे लाईट -P चं वर्क करते. पण आपण आपल्या सोयीला काय करू, इथं लाईट असं, हे आता डायग्राम असं नाही काढता येत. आपण जरी अंदर कनेक्शन असे उलटे लावले आहे, तर हे बटन असं नाही करता येत, किंवा उलटा नाही करता येत. बटनचं स्विचचा जो डायग्राम आहे तो प्रॉपरली असंच काढावं लागते. असं प्रेस केलेलं स्विच आपण असंही काढत नाही. सर प्रेस झाला म्हणजे ऑन झाला असंही काढत नाही. आपण जे डायग्राम काढतो तो असंच काढणार आहे. फक्त मग हे उलटा कनेक्टेड आहे, याचे अंदरचे कनेक्शन उलटे आहे, हे असं वरून तर काही दिसत नाही. तुम्हाला समजते, कोणतंही बटन आपल्या स्विच बोर्डवर असलं तर वरून नाही दिसत. परंतु मी काय करतो, मी स्विच बोर्डवर लिहूनच टाकतो, हे कनेक्शन उलटा आहे. तर या स्विचचं नावच -P देतो. या स्विचचं नाव P नका देऊ, या स्विचचं नावच -P देऊन टाका.
तर जी स्विच इज डिनोटेड बाय मायनस पी, कहून की याचा जो वर्किंग आहे तो उलटा आहे. ठीक आहे. जर एस स्विच वापरलं असतं तर एक असं डॅश सिम्बॉल वापरलं असतं. दिस इज फॉर निगेशन, म्हणजे इट इन्व्हर्ट्स ट्रूथ, म्हणजे ऑनचा ऑफ करते आणि ऑफचा ऑन करते. ओके, चला. तर या पार्टमध्ये कळलं तुम्हाला. तर स्विचचं नाव असं देत जाऊ जेणेकरून हे आपोआप तुम्हाला समजून जाईल की हे बटन उलटा कनेक्टेड आहे. खालचं ऑन केल्यानं ऑफ होईल, ऑफ केल्यानं ऑन होईल, वर्किंग आहे. किंवा यस डॅश सुद्धा सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो निगेटिव्ह स्विचेस आर डिनोटेड बाय पी अक्षर वापरलं तर माइनस पी लिहिजा और यस वापरलं तर डॅश लिहिजा. काही चालते, पी डॅशही चालते, असं काही नाही, परंतु प्रॉपर जी मेथड आहे ते वापरा. सो दिस इज द थिअरी ऑफ inverted connected switch. ओके. तर अशा प्रकारचे टेबल आपण काढू. आपल्या जुन्या भाषेत आपण यांना ट्रूथ टेबल बोलतो, परंतु ॲक्च्युअली ट्रू आणि फॉल्स हे कशासाठी वापरले आहे आपण? ट्रू म्हणजे स्विचचा ऑन असणे याच्यासाठी वापरले, फॉल्स म्हणजे स्विचचा ऑफ असणे, किंवा या जागेवर 1 0 सुद्धा लिहिता येते. ठीक आहे. तर हेच आहे जुना आला. तर 1 आणि 0 हे कशासाठी? 1 म्हणजे स्विचचा ऑन करणे आणि 0 म्हणजे स्विचचा ऑफ होणे. तर हे ऑन ऑफ साठी आहे. तर स्विच जेव्हा ऑन होते किंवा लाईट ऑन होते तर 1 लेटर वापरतो आपण. तर लाईट ऑन होते म्हणजेच काय? आपल्याला आउटपुट मिळाला. मग इनपुट म्हणजे काय? इनपुट म्हणजे हेच 1 आणि 0 स्विच ऑन ऑफ करतो ना, त्यालाच इनपुट म्हणतात. म्हणून या टेबलचं नाव आहे इनपुट आउटपुट टेबल. याच ट्रूथ टेबलचे नाव सांगतो. तर हे जे ट्रूथ टेबल काढतो ना, तर जुन्या भाषेत ट्रूथ टेबल आहे, पण या स्विचिंग सर्किटच्या भाषेत याच ट्रूथ टेबलला स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल किंवा फ्लो टेबल सुद्धा म्हणतात. तर परत तुम्हाला ट्रूथ टेबल काढाच लागतो. तर हाऊ द याचा हे जे एक्सप्रेशन लिहिणे, ट्रूथ टेबल काढणे, हे आपण आपल्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये बघूनच राहिलो. दिस इज द शॉर्ट थिअरी ऑफ स्विचिंग सर्किट्स. नाव लेट अस सी प्रॉब्लेम्स. आता याच्यावर प्रॉब्लेम कसे येतात? रिप्रेझेंट द फॉलोइंग सर्किट्स. हे सर्किट काढलं आहे सिम्बॉलिकली and write the input output table for it. ठीक आहे. परंतु हे सर्किट तर ऑब्झर्व करा, याच्यात स्विचेसचे नाव दिले आहे S1, S2, S1 डॅश, S2 डॅश. आता हे डॅश म्हणजे निगेटिव्ह स्विचचं नाव आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मी काय करतो, हे S1, S2 मला काही आवडत नाही, यांचे नावच बदलून टाकतो. जसं आपले नाव शाळेत अलग असते, घरी अलग असते, तसे यांचे नाव बदलून टाकतो बाय रिरायटिंग PQ. याने जर PQ नाव दिलं तर थोडं मजा येते, हे जुन्या नावासारखं वाटते ना. मग यांना PQ नाव देतो बाय रायटिंग. परंतु आपल्या लॉजिकमध्ये PQ आहे ना, असे स्टेटमेंट म्हणून वापरले जातात. तर याचं कन्वर्शन P मध्ये करतो, याचं Q मध्ये करतो. तर मी लिहितो स्विच S1 इज क्लोज्ड. क्लोज्ड म्हणजे ऑन. ठीक आहे. स्विच S1 इज ऑन, याला मी P नाव देतो. तर वर्किंग मध्ये तर ऑनच ठेवा लागेल ना, तर याच्या ऑनले आपण P देऊ, मग याला Q देऊन टाकू. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे असे स्टेटमेंट लिहून आपण स्विच S1 चं नाव P मध्ये बदलतो. तसंच स्विच S2 इज क्लोज्ड. क्लोज शब्द तुमच्यासाठी कन्फ्युजिंग आहे, तुम्ही ऑन लिहिलं तरी चालतं. ऑन पटकन समजते, स्विच ऑन असा. तर स्विच S2 इज ऑन,
तर S2 ला मी Q नाव दिलं, याला P दिलं, याला Q दिलं. व्हॉट अबाउट दिस, यालाही देतो ना, हे निगेटिव्ह साईड आहे. आपली निगेटिव्ह साईडपेक्षा हे अलग आहे. तर मायनस पी कोण झाला, मायनस पी S1 डॅश झाला. आणि हे मायनस क्यू, याच्यासाठी काही अलग अलग स्टेटमेंट नाही लिहित मी. ओके, परत ऐकून घ्या. याला पी दिलं नाव, मी नाव बदलवलं, याला क्यू दिलं बाय रायटिंग स्टेटमेंट. असं स्टेटमेंट लिहून पी क्यू मध्ये घेतलं. मग हे डॅश आपोआपच, डॅशचा अर्थच निगेटिव्ह आहे. S1 म्हणजे पी, हे झालं मायनस पी. S2 म्हणजे क्यू, तर हे झालं मायनस पी. आणि आता आत्ताच तुम्हाला नुकताच 3 फॉर्म्युले सांगितले आहेत. 3 म्हणजे 2 मेन आहे समजा. तर याच्यात मेन फॉर्म्युला म्हणजे काय, जर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये 2 स्विचेस असले, ऐकून घ्या, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये 2 स्विचेस असले तर या सर्किटचं एक्सप्रेशन बनते पी अँड क्यू. काय म्हटलं, 2 स्विचेस सिरीज मध्ये असले तर पी अँड क्यू याचा एक्सप्रेशन बनते. आणि पॅरलल मध्ये 2 स्विचेस असले, पॅरलल मध्ये 2 स्विचेस असले, हे याचे मेन आहे. तर याचा फॉर्म्युला आहे पी आर क्यू. बस हे 2 मुख्य फॉर्म्युले आज शिकवले, एवढं शिका. तर पी अँड क्यू म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन, पी आर क्यू म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन. बस हे खास फॉर्म्युले आहे आजचे. ठीक आहे, यामध्ये इकडे तर हे पी आहे, हे क्यू आहे. बोला, हे पॅरलल होय आणि हे सिरीज होय. हे बघा, तर याचा पुऱ्या सर्किटचं नाव द्यायचं आहे. याचं नाव आहे पी, याचं नाव आहे क्यू, पण हे पॅरलल मध्ये आहे. पॅरलल म्हणजे आर, पॅरलल म्हणजे आर. ओके, आणि 1 2 3 हे पॅरलल मध्ये आहे, आर लिहितो. ठीक आहे, परंतु हे 2 स्विचेस कसे आहे, हे 2 स्विचेस सिरीज मध्ये आहे. सिरीज साठी तुम्ही पी अँड क्यू लिहा. कोण सिरीज मध्ये आहे, हे 2, याचं नाव आहे मायनस पी, अँड लिहिता मायनस क्यू. समजलं का, 1 2 3 पॅरलल मध्ये आहे. हे पहा, पॅरलल साठी आर वापरा, पॅरलल साठी आर, आर, याचं नाव आहे पी क्यू. आणि या पुऱ्या लाईनचं नाव, हे 2 सिरीज मध्ये आहे. सिरीजला आपण अँड शी रिप्रेझेंट करतो. अँड हे जे एक्सप्रेशन लिहिलं, याला लॉजिकल एक्सप्रेशन किंवा बुलियन एक्सप्रेशन म्हणतात. कोणाचा, या सर्किटचा आपल्याला विचारला आहे, रिप्रेझेंट सिम्बॉलिकली किंवा लॉजिकल एक्सप्रेशन लिहा, तर असं लिहायचं. ओके, तर हे एक्सप्रेशन लिहिलं. दुसरा क्वेश्चन विचारला आहे, राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजेच स्विचिंग टेबल काढायचं आहे. स्विचिंग टेबल म्हणा, इनपुट आउटपुट टेबल म्हणा, एकच आहे. याला ट्रूथ टेबल म्हणून बोलू, स्विचिंग टेबल. ओके, तर स्विचिंग टेबल आपला ट्रूथ टेबलच असतो, दुसरं काही नाही. चला पहा, याचा ट्रूथ टेबल काढा. आता ट्रूथ टेबल शिकवायचे दिवस नाही. ओके, मायनस पी मायनस क्यू लागलं. आता आता मायनस पी अँड मायनस जागा कमी पडते. ठीक आहे, एक कॉलम खाली करू. हे पूरा स्क्रीन लिहितो. इथं जे दिलं आहे ना, इथं वर लिहितो पी आर क्यू आर मायनस पी अँड मायनस त्या इकडे. तर या जागेवर हे लिहिलं आहे, हे पुरंच सांगतो. आता याचा ट्रूथ टेबल सारखा ट्रूथ टेबल का, या फक्त आता थोडंसं नवीन टर्मिनल आणि वापरा. टीच्या जागेवर 1 वापरता आणि एफच्या जागेवर 0 वापरता. यामध्ये इकडे 1 1 0 0 बोला, टी टी 0 एफ 1 0 1 0 बोला, असंच होतं ना, टी 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 एफ एफ टी एफ. आता एकदम इझी आहे. मायनस पी करा, मायनस करा म्हणजे उलट, टीचं उलट एफ म्हणजे 1चं उलट 0.
ठीक आहे. आणि 0चं उलटं 1. या एकदम इझी आहे. तसंच ट्रूथ टेबल बोला, यांचं उलटं करा. -0 1 1. मग क्यूचं निगेटिव्ह, याचा करा निगेटिव्ह. 1चं उलटं 0, 0चं उलटं 1, टीचं उलटं f, fचं उलटं t. असं चालते आपलं. सो 1. आता फॉर्म्युले आपले तेच आहे. आता या दोघांना अँडशी कनेक्ट करा. या दोघांना अँडशी कनेक्ट करा. व्हॉट इज अँड फॉर्म्युला? सो दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. आपल्या इथं दोन्ही टी नाही दिसणार, दोन्ही 1 दिसणार. पहा बरं, 1 दोन्ही 0 नाही पाहिजे. मेन फॉर्म्युला शुड बी रिटन फर्स्ट. ओके. 2 हे दोन्ही 1 नाही आहे, 1 दोन्ही टी पाहिजे, दोन्ही टी पाहिजे. दोन्ही टी इथं आहे पहा. तर याने 1 लिहा. 1 म्हणजे टी. दिस इज फॉर्म्युला ऑफ अँड रिमेनिंग आर अपोजिट. रिमेनिंग आर अपोजिट. म्हटलं. सो देअरफॉर असं द्यायला लागते. आणि आता हे जे आहे ना पी आर, हे पुराच घेतलं मी एक्सप्रेशन. हे बघा पी, मग क्यू, आणि हे आला हे ब्रॅकेट. म्हटलं 1 2 3. या तिघांमध्ये आर आर आर. तिघा या दिस आर दिस आर दिस, म्हणजेच हे पुरा बनते. आता मला 2चा आरचा फॉर्म्युला सांगा बरं. 2चा आरचा फॉर्म्युला काय? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. आता हे तिन्ही आर करा ना. हे देखील पहा, हे आर असं आर लावतो आणि हे आर, हे पुरा बनतो. ठेवा पूरा एक्सप्रेशन एक सोबतच बनते. जसं 2 आरचा फॉर्म्युला आहे तसं 3 आरचा. 1 2 3, 1 2 3, 3 आरचा फॉर्म्युला. तर दोन्ही आर, तर 2चा आरचा फॉर्म्युला किती आहे? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. तर आता 3 आरचा फॉर्म्युला आहे 1 2 3चा. तिन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. एक्सटेंड करा त्या फॉर्म्युल्याचं, एक्सपान्शन करा. या बघा 1 2 3, तिन्ही फॉल्स आहे का? तर थांबा. फॉल्स म्हणजे 0, 1 म्हणजे ट्रू. तिन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. 1 2 3 नाही आहे. तिन्ही 1 2 3 फॉल्स नाही. 1 2 3 नाही. तर तिन्ही फॉल्स असले तर फॉल्स लिहा, अन्यथा ट्रू लिहा. तर या पुऱ्याचा आन्सर एका दमानच आला. 2 2 सोडवत बसले असते, 1 नंतर हे, त्यापेक्षा मी तिघांचा आर करून टाकला. असंही चालतं. एक्सपांड करून शिकायचं लागायचं ना. तर दिस इज द आन्सर ऑफ अवर सर्किट. या सर्किटले मी आणखीन पुढे तुम्हाला समजून देईन, परंतु सध्या आपला प्रश्न एवढाच विचारला. व्हॉट इज द इंटरप्रिटेशन ऑफ धिस सर्किट? आय विल एक्सप्लेन लेटर ऑन. एक क्वेश्चन आणखीन घेतो, तर त्याच्यासाठी एक सर्किट आणखीन घेतो. आता बघा सेकंड क्वेश्चन. स्विचेसचे नाव जनरली S1 S2 S3 S4 असे दिले असतात. पण आपल्याला जी सवय असते ना जुन्या भाषेची, मीडियम तर आपलं इंग्लिश आहे, पण सवय मराठीत ऐकायची आहे, म्हणून मराठीत चांगलं वाटते तर मराठीत बोला. आम्हाला सर्व आमची सिस्टीम हे करा, बंद करा, ऐका. तसंच आपण PQR अशी लॉजिकची सवय पडली आहे. लॉजिक म्हणजे PQR. तर एक काम करू, या स्विचेसचे नाव कन्वर्ट करून टाकू. याचं नाव P देऊन टाका, S1चं P, S2चं Q देऊन टाका, S3 आहे याच्यात, S3चा R देऊन टाका, काही हरकत नाही. PQR. आता यांचे नाव अलग द्यायची गरज नाही. हे डॅश म्हणजे निगेटिव्ह स्विच असते. S1 म्हणजे P होता की नाही, तर S1 डॅश म्हणजे -P. ठीक, फक्त नाव बदलून राहिलं. आणि S2 म्हणजे मी Q घेतला आहे, तर S2 डॅश म्हणजे -Q. S2 डॅश. ठीक आहे. चला या आता 2 मुख्य फॉर्म्युले सांगितले आहेत. आता हे जे कन्वर्ट करतो ना स्विचेसचे नाव, तर हे स्टेटमेंटमध्ये बदलवायचे. अशी पद्धत आहे. स्विच S1 इज ऑन लिहा, क्लोज लिहा, एकच होईल, तर याने P लिहा. स्विच S2 इज ऑन, क्लोज एकच शब्द आहे, तर Q लिहा. S3 इज ऑन, R क्लोज, R. एक कोणताही शब्द वापरला चालते, काय नाही. आता मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगितले आहेत. एक सिरीजचा फॉर्म्युला. 2 स्विचेस जेव्हा सिरीज मध्ये हे कनेक्टेड असतात,
तेव्हा या सर्किटचं नाव पी अँड क्यू असते. या सर्किटचं नेमिंग आहे पी अँड क्यू. ओके. आणि जेव्हा दोन स्विचेस पॅरलल मध्ये असतात, ठीक आहे, दोन स्विचेस, या पुऱ्या सर्किटचं नाव आहे पी आर क्यू. आज फक्त नाव लिहिणे शिका, काही नाही. हे दोन मेन फॉर्म्युले शिकवले आहे आज. या सर्किटचं नाव आहे पी एन क्यू आणि आरचं हे पॅरललचं नाव आहे पी आर क्यू. यावर इकडे आता हे दोन कसे आहे, हे दोन स्विच सिरीज मध्ये आहे. याचं नाव पी आहे, याचं क्यू आहे. तर सिरीज म्हणजे अँड असं लक्षात ठेवा. हे झालं या लाईनचं उत्तर. सिरीज म्हणजे अँड. ठीक आहे. आता ही लाईन सिरीज मध्ये आहे, हे दोन स्विचेस, याचं नाव आहे मायनस पी मायनस क्यू. ही सिरीज मध्ये आहे, मी यांचंही नाव देतो. बोला, याचा मायनस पी हे मायनस क्यू. बोला, सिरीज आहे की नाही. सिरीज शब्दाचा अर्थ होते अँड. ठीक आहे. आता या लाईनचं नेमिंग असं झालं, या लाईनचं नेमिंग असं झालं. and these two lines are connected in parallel. हे पॅरलल, पॅरलल म्हणजे आर, लक्षात ठेवा. तर ह्या हे पहिली लाईन, हे दुसरी लाईन, याच्या मधात आर लिहा अँड हे पुरा गोल याचं एक्सप्रेशन असं तयार झालं. ओके. आता हे पुरा ब्लॉक, हे पुरा सर्किट इज कनेक्टेड इन सिरीज विथ S3. S3 म्हणजे आर आहे. S3 म्हणजे हे पुरा मी ब्लॉक ब्रॅकेट मध्ये लिहून टाकलं. S3 म्हणजे काय, आर. तर हे पुरा सर्कल समजा इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर. आणि सिरीजचं फॉर्म्युला आहे अँड. तर तुम्हाला इथं अँड लावा. हे पुरा ब्लॉक म्हणजे हे वाला आणि हे वाला आर. बोथ आर कनेक्टेड इन सिरीज म्हणून आर. अँड दिस इज द लॉजिकल एक्सप्रेशन म्हणतात. या पुऱ्या सर्किटचा लॉजिकल एक्सप्रेशन आहे. आता ट्रूथ टेबल भरपूर सराव झाला आहे, एखाद्या वेळ आणखीन काढू, पण आज सध्या थांबतो. याचं ट्रूथ टेबल तुमच्यासाठी होमवर्क. फक्त ट्रूथ टेबल मध्ये नवीन काय करणार, लय सराव केला आहे, पण खूप प्रॅक्टिस झाली आहे ट्रूथ टेबलची. तर ट्रूथ टेबल मध्ये फक्त टी च्या जागी 1 लिहिजा आणि एफ च्या जागी 0. एवढं पार्ट तुमच्यासाठी आहे होमवर्क. ओके. वन मोर आय विल टेक. Take third question. इथे S1, S2, S3 असे वापरले आहे. तुम्ही या स्विचेसचे नेमिंग अलग करतो इन फॉर्म ऑफ स्टेटमेंट. S1 चा नेमिंग P न करतो, S2 चा नेमिंग Q न करतो, S3 चा R. जेव्हा तुम्ही नाम बदलणार तर असे स्टेटमेंट लिहून टाका. ठीक आहे. आता लॉजिकल एक्सप्रेशन लिहू. याचा लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजे काय, यू रिमेंबर दिस टू फॉर्म्युले. सिरीज मध्ये असतील तर अँड लिहिजा आणि पॅरलल मध्ये असतील तर आर. यामध्ये इकडे या ग्रुपचं पहिले उत्तर द्या. हे पी होय, हे क्यू होय. ठीक आहे. तर दिस इज पॅरलल, पॅरलल मध्ये आर लिहायला लागतं. तर दिस इज पी आर क्यू. या ग्रुपचं नाव काय, पी आर क्यू. आता हे एकटाच आहे बिचारा, याचं नाव आहे क्यू. तर सध्या क्यू लिहून ठेवतो, नंतर करू. आता या ग्रुपचं नाव S1 डॅश. S1 म्हणजे P आणि S1 डॅश म्हणजे मायनस P. ठीक आहे. हे R होय. ठीक आहे. दिस ग्रुप इज नथिंग बट पॅरलल. तर पॅरललचा नेमिंग तुम्हाला असं करायचं आहे R. तर हे पहा मी करतो R हे मायनस P. या ग्रुपचं नाव आहे हे मला, काऊन की पॅरलल मध्ये हे असते, हे एकटाच आहे. आणि हे वाला ग्रुप इथं मी पॅरलल असल्यामुळे आर. आता हे ग्रुप, हे दुसरं सर्किट, हे स्विच आणि हे तिसरं, हे तिन्ही सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. आणि सिरीजचं नंबरिंग तुम्हाला नाव अँड. सिरीज जेव्हा असते अँड, दिस इज कनेक्टेड विथ दिस इन सिरीज. तर सिरीज म्हणजे अँड, सिरीज म्हणजे अँड आणि पॅरलल म्हणजे आर. हे दोन मेन फॉर्म्युले आजचे लक्षात ठेवा. दिस इज द लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ दिस सर्किट. या सर्किटचं जो नाव आहे तो हे आहे. आणि याचा ट्रूथ टेबल परत तुम्हाला होमवर्क देतो. ट्रूथ टेबल इज व्हेरी इझी. फक्त त्या ट्रूथ टेबलमध्ये बदल सांगितला आहे आणि त्याचं ट्रूथ टेबलचं नाव स्विचिंग सर्किट द्यायचं.
किंवा इनपुट आउटपुट टेबल त्याचा. वी विल कंटिन्यू टुमॉरो दिस स्विचिंग सर्किट.